नमस्कार आणि धन्यवाद तुम्ही इथे जमला। आज आदित्य सर आणि प्रीतम सर शहरातून खास तुमच्याशी बोलण्यासाठी इथे आले आहेत। आदित्य सर नमस्कार नमस्कार सगळ्यांना। मी आदित्य किर्लोस्कर। मी तुम्हाला आमच्या कंपनीच्या प्रोडक्ट्सची माहिती देण्यासाठी इथे आलो। आमची कंपनी विविध प्रकारचे मेकअप प्रोडक्ट्स बनवते, जसं की मॉइश्चरायझर क्रीम, काजल पेन्सिल, फूट क्रीम, टाचेला लावायचं क्रीम, त्याने तुमच्या पायाच्या टाचा अगदी मऊ होतात। ते सगळं ठीक आहे हो, पण ते सगळं शहरातली माणसं वापरतात। अहो आम्ही उन्हात आणत राबणारी माणसं तुमच्या या महागड्या क्रीम परवडायच्या का सांग बरं? त्या सुट्या बुटातल्या माणसातली काय करणार, आपण कसं जगतो इथे? या मॅडम सारखी तू पण गावात मेकअप लावून फिर, म्हणजे झालं कल्याण। लोक ग बाय, माझा नवरा मला घरात हाकले। हॅलो, एक्सक्यूज मी। तुम्ही आता माझ्याबद्दल बोललात ना? हाऊ डेअर यू टॉक अबाउट मी लाईक दॅट? हु आर यू? तुम्ही समजता कोण स्वतःला? प्लीज। ए बाय, पाहुणे म्हणून आलेस, लय लाडफाड इंग्लिश बोलू झाडू नकोस। ठेवतो मेकअप तुझ्या जवळ, नको आमासनी। ओ तुम्ही ना थांबा दादा, थांबा। हे बघा, मला ना फक्त तुमची 2च मिनिटं पाहिजे आहेत। हा, मी पारू, मी बी तुमच्यासारखीच आहे, गावाकडची। ती सुटापुटातली माणसं लय बघितली, यांच्या पायाला जमीन सुद्धा लागली नसेल, कसा विश्वास ठेवायचा यांच्यावर? बरोबर आहे, बरोबर। मामा बराबर आहे तुमचं, तुम्ही जे बोलताय ना ते मला अगदीच पटलंय। आपण समधी मातीत राबणारी माणसं आहेत। आपल्याला जशी माती कळते ना तसं माणूस बी कळतोच की। तुम्ही यांच्या कपड्यांवर जाऊ नका, अहो ती सुद्धा तुमच्या माझ्यासारखीच माणसं आहेत, मना नाही एकदम शुद्ध। मला तुम्ही फक्त थोडा वेळ द्या, मी आता सिद्ध करून दाखवते। इथंच बसा, जाऊ नका, मी लगेच आले। आदित्य सर, प्रीतम सर, चला माझ्या बरोबर, चला चला। ए गणी चल तू बी। कुठे चालला मला सोडून? चला तुम्ही बी चला। आपण दिस आले जा, चल। सर या, प्रीतम सर तुम्ही बी या। कसं काय आपण? आदित्य सर अहो तुम्ही थांबा, मी आधीच आजींशी बोलून घेतलेलं आहे। आदित्य सर हे बघा, ऐका, कसं आहे ना, घोळणा समजा तुमच्या कपड्यांमुळे आहे का? म्हणजे हे तुमच्या कपड्यांमुळे ना गावकऱ्यांना तुम्ही आपलेसे नाही वाटत। मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे सोपं आहे, तुम्ही बी त्यांच्यासारखे कपडे घालायचे। What? हा, जसा देश तसा देश। हो बरोबर बोलते पारू, तुम्ही त्यांना त्यांच्यासारखे वाटल्याशिवाय ते तुमचं ऐकून नाही घेणार। This actually sounds good यार। दादा करूया? काय बोलतो? अरे भाई बोला भगवान बोला यार, आणि जादूगर आहे आपल्या सोबत, ऑफकोर्स जमणार आपल्याला। ग्रेट, मग मी काही कपडे अरेंज केलेत, ते तुम्ही ट्राय करा। पारू, हे आदित्य सरांसाठी। प्रीतम सर, हां तुम्ही माझ्या मागे चल या। पारू, मी काय म्हणतोय? आदित्य, हां व्हॉट इज रॉंग विथ यू ऑल? अरे ही पारू येऊन काही फालतू आयडियाज देईल, काही करायला लावेल तुम्हाला, आणि तुम्ही सगळं ऐकणार का? हिला थोडं तरी कळतं का बिझनेस मधलं? हा, अरे कोणता बिझनेसमन असं धोती वगैरे नेसून जातो? नाही नेसत, आणि तिला नसेल कळत बिझनेस मधलं, पण तिला माणसं कळतात। आणि आपण ट्राय केलं ना, बाय द वे, बघितलं ना काय झालं? सो आता पारूची मेथड अप्लाय करूया। आणि मी तर म्हणतोय तू पण आजींसारखं असं नऊवारी वगैरे नेस, ओके? नॉट इंटरेस्टेड एट ऑल।
तसंही मी फक्त डिझायनर साडीज वेअर करते. ओके पारू, मी काय म्हणतोय, हे आदित्य सर, हे घ्या, तुम्ही बी धोतर नेसा. हे मी नेसतो, पण मला खरंच खूप ऑकवर्ड होत आहे. आय मीन, आणि मुळात मला हे नेसताही येत नाही. अहो, प्रयत्न आता करून बघा ना. ओके, पण तुमच्या सगळ्यांसमोर? अहो, असं काय करताय? इथं नाही, आतल्या खोलीत जाऊन नेसा. इथे? वय जा. ओके. जाऊ दे. उचलू का? हो उचलते. कळलं, परत आठवण करून देतील नोकर असल्याची. ए थांब ग, कुठे चाललीस ग? मोहन साहेबांना ज्यूस द्यायला चाललंय. या इथे बायको आपली एका नोकरासारखी राब राब राबते आणि नवऱ्याची तिकडे मजा सुरू आहे. वा, ज्यूस ना. पण मॅडम, पण काय ग, तू विसरलीस का? संजना काय आहे ना, या साडीवर नको जाऊ. मी या घरची सून आहे आणि ज्या मोहन साहेबांसाठी तू हे ज्यूस घेऊन चाललीस ना, त्यांची बायको पण आहे. हा मी माहितीये मला. ए जास्त पुढे बोलू नको तू. आता ना, आता थोडेच दिवस, मग दाखवते तुम्हा एकेकाला ही दामिनी काही चीज येते. ए हे से मान खाली घालून ऐकायचा पगार मिळतो का तुला? त्याचे पैसे मिळतात का? कंबर दुखतीये माझी. ए वर बघ, वर बघ. ऐक हा, आता आता ना मी जरा आराम करणार आहे. तेव्हा तुझ्या त्या सो कॉल्ड अहिल्या मॅडमनी विचारलं ना दामिनी मॅडम कुठे आहेत, तर त्यांना सांगायचं दामिनी मॅडम आराम नाही, दामिनी मॅडम किचन मध्ये काम करतायत. हो. आणि हा तुझ्या त्या मोहन साहेबांना जाऊन दुसरं ज्यूस देऊन दे. निघ आता. ए थांब इकडे. तुझ्या डोळ्याला दिसतच नाही का ग? एवढी महागडी वस्तू इथे पडली आहे, ती उचलावी? नाही, काम कर जरा, मी करते आराम. आदित्य सर, चला की लवकर, गावकरी थांबलेत तुमच्यासाठी. झालं. पारू, नाही ना, नाही नेसता आलं ना मला. मी सांगत होतो मला नाही नेसता येणार, आणि तू हसतोयस काय? तुला नेसता येतं का? अहो मला माझ्या चड्डीची नाडी बांधता येत नाही आणि धोतर कुठं नेसता येईल, पण ताडले भारी धोतर नेसवता येत. खरंच? वय वय, गावच्या यात्रेला मला धोतर नेसवते. आणि गावच्या पूजेला बाला सवळं नेसवलं होतं. मग मला नेसव ना. नेसवते की. चल मग. एकदा नी चल. आदित्य सर, तिथं गाठ मारा. कुठे? कमरेला. इथे अशी? ओके. थांबा थांबा थांबा. हा. ओ.
घट्ट मारा. गणी हे पायाचं खालनं टाकून मला मागं दे. हा ठीक. आदित्य सर पुढे वा, पुढे वा, पुढे वा. हा ठीक आहे. आता थांबा जरा. गणी कुर्ता वर कर. हा. थांबा ना जरा, हलू नका ना. नाही, त्या गुदगुल्या होत्या. आता इथं वळा. गणी कुर्ता पकड. ही पारो तर एकदम सुपरफास्ट निघाली. आदित्य किर्लोस्करला इम्प्रेस करते. उद्या ही आदित्यला कॅच करायला बघेल आणि माझ्या गळ्यात प्रीतम नावाचा दगड पडेल. नो वे. नाही, मला कळलंय. बर कोचा. आता बघतेच सासू मॉमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे ते. चला पहिल्या निघ. हे काय तुझं अजून आवरलं नाहीये? अगं आपल्याला जायचं ना, ठरलंय आपलं तसं. अरे पण त्याला वेळ आहे ना. हीच वेळ ठरली होती आपली. असं काय? चल, काम नंतर होतील ग. चल. श्रीकांत, आपण हे कधीतरी नंतर नाही का प्लॅन करू शकत? नाही ग, एकदा मुलं आली आणि कामाचा व्याप पडला ना की काही प्लॅन करता येणार नाही. त्यामुळे कल करे सो आज कर आणि आज करे सो अब. ठीक आहे. कुठली साडी नेसू? आपल्या दोघांची फेवरेट. तू आणलेली. अर्थात, कारण माझा चॉईस बेस्टच आहे. ठीक आहे. तू आवर, मी काम करू देऊ. मंडळी, फक्त 2च मिनिटा. आदित्य सर आणि प्रीतम सर तुम्हाला भेटायला येतात. अजून किती वेळ लागेल? आम्हाला का दुसरी कामं नाहीत? हो दादा, मला समजतंय, पण हे बघा आले सर. नमस्कार गावकऱ्यांनो. आता पुन्हा एकदा मी तुम्हाला या समन्यांची ओळख करून देते. हे आदित्य सर, किर्लोस्कर कंपनीचे मालक, आणि त्यांच्या बाजूला बसलेत ते त्यांचे धाकटे भाऊ प्रीतम सर. आणि मी किर्लोस्करांची होणारी सून. भाई, माझा भाव आदित्य सरांच्या गाडीवर गेली 30 वर्ष ड्रायव्हरकीचं काम करतोय. आणि मी सुद्धा यांच्या घरात स्वयंपाकाचं काम करते. पण तरी सुद्धा आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून इथं तुमच्या समजांसमोर उभी आहे. कारण त्यांनी मला त्यांच्या कंपनीचा चेहरा बनवला आहे. किर्लोस्करांकडे गरीब, श्रीमंत, नोकर, मालक असा कुठलाच भेदभाव कधी बी केला जात नाही.
आता आदित्य सर तुमच्याशी थोडं बोलतील. आदित्य सर बोला. नमस्कार. कंपनीचा चेहरा एक्सक्यूज मी. दादा ताई, कंपनीचा चेहरा आहे ना, ही कंपनीची ओळख असते. आणि ज्या प्रामाणिकपणे आम्ही आमची कंपनी चालवतोय ना, ते बघतात कंपनीचा चेहराही प्रामाणिकच असायला हवा ना. आमची पारू आहे ना, अगदी तशीच आहे. हसरी, समंजस, प्रामाणिक, आणि तिचं मनही खूप सुंदर आहे. आजी बसा ना. आज जे हे सगळे प्रोडक्ट्स आम्ही आणलेत ना तुमच्या समोर, ते सुद्धा तिचीच आयडिया आहे. तिचं असं म्हणणं आहे की माणसाने सुंदर दिसण्यासाठी वय, रंगरूप काही लागत नाही. माणसाने आतून सुंदर असायला हवं. हे आमचे सगळे प्रोडक्ट्स तर तुम्हाला बाहेरून सजवते, पण आतली आणि बाहेरची सुंदरता एक झाली की कोणताही माणूस सुंदर दिसू शकतो. आणि आमचे हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना, अगदी नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले आहेत. म्हणजे कोरफड, जास्वंद, तुळस, भृंगराज या अशा सगळ्या वनस्पतींनी बनवलेले आहेत. यात कुठलेही घातक केमिकल्स नाही. म्हणूनच हे स्वस्त आहे आणि अगदी कोणालाही परवडतील अशा आहेत. म्हणून माझी एक नम्र विनंती आहे तुम्हा सगळ्यांना, एकदा आमचे सगळे प्रोडक्ट्स वापरून बघा. आणि हा, अशी कुठलीही आयडिया, अशी कुठलीही कल्पना तुमच्या डोक्यात असेल तर ती आम्हाला सांगा. आम्ही ती वापरून त्याचं पूर्ण श्रेय हे तुम्हाला देऊ, आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळतील. मी तुमची ही क्रीम लावू शकते का? का नाही, बिनधास्त लावायची. ये मी तुला लावून देते. ये दादा, मावशी. अरे सर, आता बघ. अरे हा गाल किती मऊ झालाय. ही क्रीम ना अशी आपल्या त्वचेला लावायची, म्हणजे त्वचा कशी एकदम मऊ आणि टवटवीत होते. आता आपले हात पिक्चर मधल्या हिरोईन सारखे मऊ आणि सुंदर होणार. मग लावल्या लावल्या मऊ वाटतंय आणि वास पण भारी येतोय. गणी, काय नाही सर, पारू किती सहजपणे माणसांचं मन जिंकते ना. मग माझी आयडिया आहे तशी, पण माझ्याकडे अजून एक चांगली बातमी आहे. काय बोलतो? वय काय सांग. इकडे शेजारच्या आमराईत लय आंबे लागले. मला इथल्या पोरांनी सांगितलं जायचं का काढायला, लय मजा येईल. अरे हा, म्हणजे तसंही इथलं काम तर संपलंच आहे, आणि गावी आलंय म्हटलं काहीतरी केलं पाहिजे ना. चल 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 लवकर चल. पारू, किती लवकर मिसळतो ना हा माणूस. कोण? हरीश. छान आहे ना. पारू, आई बाबा तुझ्या आणि हरीशच्या लग्नाचा विचार करतात. माहित आहे मला, पण आदित्य सर, मला लगीन नाही करायचं. खरंच कधीतरी लग्न करावं लागणार ना. आयुष्यभर एकटंच राहणार आहे. नाही राहणार आदित्य सर. अजयचं जे काही बी झालं ना, त्यावर
त्यावरनं ना मला भीती वाटते. मला नाही वाटत मी कधी लगीन संसार करू शकेन. पारू, आपल्याला चालताना जर ठेच लागली तर काय आपण चालणं सोडून देणार आहोत? आयुष्यात जशी वाईट माणसं असतात तशी चांगली माणसं पण असतात आजूबाजूला. फक्त नजर असायला हवी आणि विश्वास. तर विश्वास ठेवून आयुष्याकडे पुन्हा एकदा नव्याने बघ, नवीन सुरुवात कर. आणि हरीशला आईने निवडलं तुझ्यासाठी, तुझ्या देवी आईने. तिची निवड नाही चुकणार. विचार कर.